राजमाता जिजाऊंच्या फुटूला फोल ठेवतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. म्हणायला नको उद्या चिंगऱ्या नाव घेतलं नाही, रोण्या नाव घेतलं नाही म्हणत नाही पाहिजे कोणी गावातलं. सगळे आले बा. पण इथलं काय म्हणलं असेल, माय महाराजांनी उलसाकच उखाणा घेतला. आजकालच्या नवीन पोरी कशा उखाणा घेतात. एका एकराचा उखाणा आहे गजी माऊली, आहे का नाही? एका एकराचा उखाणा घेतात नवीन पोरी. सांगू का? एका अभिषेक महाराज आमच्या घरामध्ये एक लग्न झालं, तिच्यापाशी गेलं, म्हणलं ताई वहिनी लागतं ना, त्याने वहिनी उखाणा घ्या ना म्हणलं. बाबा त्याने उखाणा चालू केला. ऐका उखाणा, एका एकराचा उखाणा घेतला. ऐका उखाणा. पहा ना उखाणा म्हणजे कशा ऐकतात, टिकी ऐकतात लगे. ऐका, तिने उखाणा चालू केला. बाबा येत होते जात होते, खिडकी बाहेर पाहत होते, खिडकीला 3 13 अडकी त्याला घुंगर 12 पान खाते 13 13 घाम येते जरा जरा, कान जरसा पण लावू देत नाही बिचाऱ्या. ऐका, पान खाते 13 13 घाम येते जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देतो व्यापाऱ्याला. हांडा नेतो पाण्याला, पाणी आणतो आडाचं, वाडा बनतो भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे. वाड्यात होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीला होतं घर, घराला होती भिंत, आणि भिंतीला होती घडी, आणि घडीत वाजला एक, मी नानोबर आहे तुकोबर आहे छत्रपतीचा लेख. असे उखाणे चालते म्हणतात. मोठे उखाणे यायला आवडतात आहे ना. असं रातभर उखाण्या करू का? उखाण्यावर कीर्तन रातभर करू का? लय पाठ येत. एक वेळेस राजूराजी, एक वेळेस आमच्या दारापुढं आई भिकारीन आली आणि भिकारीन आली ना, माझ्या आईला हाक मारली, आई साहेब भाकर वाढा ना भाकर. आईसाहेबांनी, माझी आईसाहेब घराच्या बाहेर आल्या आणि मी कीर्तन करून नेमका तसा दरवाजामध्ये उठलो होतो आणि दरवाजामध्ये बसलो. अशी तिने हात समोर केला आणि आईने भाकर घरातून बांधून आणली, तिच्या हातावर टेकवायचीच की आई म्हणे, बाळा तुझ्या हातावर मेहंदी कसं काय? बाया बात ओळखतात. तुझ्या हातावर मेहंदी कसं काय? आणि सांगितलं, आत्ता हे 8 दिवस आधी माझं लग्न झालं. बरं बाळा ऐक ना, तुझं 8 दिवस आधी लग्न झालं. हां, मग एक उखाणा घे. आईने माझ्या पकडला तिचा हात. बरं, तिने उखाणा चालू केला. ती म्हणे, गरम गरम दुधावर नरम नरम चाय, त्या सटव्याचं नाव घेते भाकर वाढव माय. तिने असा उखाणा घेतला. आता नवऱ्याला सटवे म्हणाली ती. आहे का? सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला वळतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि यूट्यूब चॅनल असणार आहे आमचं सोपानदादांचं, हरी गजर कीर्तनाचा, तेही आज चॅनल माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. तुमच्याही चॅनल दादा नतमस्तक. ऐका, भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे देवाशी विभागणे नसते, अर्थात सो रूपाने सतत अनुसंधान यात नाथ महाराज भक्ती म्हणतात. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता. तुकाराम महाराज काय म्हणतात? हेची थोर भक्ती आवडते देवा. तुकाराम महाराज म्हणतात, मानवाने संसार विसरून सर्व माया तोडून तीच माया देवाकडे लावून केलेली अशी भक्ती देवाला आवडते. सुंदर एक हरिपाठात प्रमाणे ज्ञानोबा राय म्हणतात, असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र सदा, वेदशास्त्र सदा, असोनी संसारी जीवे वेद करी वेदशास्त्र उभारे बाई वेदशास्त्र उभारे बाई असोनी संसारी जीवे वेद करी वेदशास्त्र उभारे वेदशास्त्र उभारे सुंदर असा हरिपाठात प्रमाण आलेलो. असुनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र बारी बाई सदा. ज्ञानोबा राय काय म्हणतात? संसारात जरूर राहा, पण संसाराच्या आतमध्ये शिरू नका.
ज्याप्रमाणे पाण्यावरती नाव राहते ना त्याप्रमाणे माणसाने संसारात राहिलं पाहिजे. जोपर्यंत पाण्यावर नाव राहते बाबा तोपर्यंत त्या नावेमध्ये बसावं वाटते. पण परंतु त्या नावेमध्ये जर एकदा पाणी शिरलं ना त्या नावेमध्ये आपल्याला परत बसावं वाटत नाही. का बसावं वाटते बाबा? बसावं वाटत नाही. आहे का? तुम्हाला कळण्याकरता एक दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येईल. एका शहरातले मुलं 3 मुलं खेडेगावामध्ये आली आणि त्याच्यात एक चौथा खेड्याचा मिसळला. किती झाली? हा किती झाले? झोपल्या काय? बोलत चला. किती झाले? 4 झाले. आणि नदीच्या पलीकडल्या काठी फिरण्याकरिता गेले दादा. फार 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 फिरले परंतु मात्र 4 जण वयात आलेली होती. काय होतं? परंतु मात्र 4 जण वयात आलेले होते बाबा. आणि बियर पिऊन तर झाले. तुमच्याकडे आहे का बियर? नाही? व्यसनमुक्त का आहे? अभिषेक महाराज पित नाहीत का? हा वा 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 काय सुंदर गा आहे. ऐका बियरचा विषय निघाला. ऐका आत्ता उदगीरला कालचं कीर्तन उदगीरमध्ये झालं. तिथं एका महाराजांनी सांगितलं महाराज व्यसनाबद्दल 10 मिनटं तरी बोला. व्यसनाबद्दल 10 मिनटं तरी बोला. ऐका बियरचा विषय निघाला म्हणून ऐका तुम्हाला सांगतो मायबापांनो जे तरुण मंडळी आहे ना इथं तरुण मंडळीला सांगतोय व्यसन कोणी करू नका हो. व्यसनापायी मोठमोठे संसार उद्ध्वस्त झाले बाबा आज. आणि तरुण मंडळी व्यसनाच्या आहाराला जास्त गेली बाबा. फार फार सांगायचं म्हटलं तर 95% आज तरुण मंडळी व्यसनाच्या आहाराला आहे. 95% व्यसनाच्या आहाराला आहे बाबा. ऐका जर त्या व्यसनापायी जर आपला बाप जात असेल ना दादा तर ते व्यसन कामाचं नाही. त्या व्यसनापायी जर आपली आई जात असेल ना तर व्यसन कामाचं नाही. त्या व्यसनापायी जर आपलं कुटुंब जात असेल तर व्यसन कामाचं नाही. ऐका हो जर या जगातलं जर आपल्या अंगावरची आई बापाची सावली जर गेली ना या जगात कोणी आपल्याला ओळखणार नाही. हा व्यसन कोणी करू नका बरं. तरुण मंडळी व्यसनाच्या आहाराला जाऊ नका. जर जगातली मायबाप जर त्या व्यसनापायी जात असेल तर व्यसन काही कामी नाही बाबा. बरोबर ना? व्यसन काही कामाचं नाही. ऐका आपण कुठं होतो ना? कीर्तनात. बरोबर ना? कुठून उतरलो होतो आपण? बायपास कोण्या खाली उतरलो होतो माहिती आहे का? 4 परंतु मात्र 4 वयात आलेले होते. बियर पिऊन तर झाले. आणि बियर पिऊन तर झाल्याच्या नंतर परंतु रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर नदीच्या काठी येण्याकरिता त्यांना उशीर झाला बाबा. त्यांना येण्याकरिता उशीर झाला. नावकरी आपली एका दोरीने एका झाडाला नाव बांधली आणि घराकडे निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर 4 जण त्या नावेमध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर वल्ल्या हाणायला सुरुवात केली. वल्ल्या हाणता 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 घामाघुमी झाली. एकाने हाणायचा तो घामाघुमी झाली की त्याने अंगावरचे कपडे काढायचे पाण्यामध्ये उडी मारायची आंघोळ करायची. दुसऱ्याने तसंच करायचं. तिसऱ्याने तसंच करायचं. चौथ्याने तसंच करायचं. पाहता 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 सकाळचा सूर्य उगवला. नाव एक हात सुद्धा समोर नव्हती गेली. का नव्हती गेली बरं? बरोबर आहे. नाव एका दोरीने एका झाडाला बांधलेली होती. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही संसारात बांधलेलो आहे. काय झालं? तुम्ही संसारात बांधलेले नुसते आपण वल्ले हाणायलो परंतु आपला काही फायदा आहे का? काहीच नाही. ऐका तुम्हाला जर फायदा या वल्ल्या हाणायच्या नसतील तर काय करावी लागेल? आधी आपल्याला भक्ती करावी लागेल. कोण केली हो भक्ती? हनुमंतरायाने भक्ती केली. कोण केली हो भक्ती? कानोपात्रेने भक्ती केली. बघा हनुमंतरायाचं चरित्र. एक वेळेस सीताई आपल्या बेडरूम मध्ये स्नान वगैरे झालं. बसल्याच्या नंतर सीताईंचा मेकअप चालू होता. सीताईने तेल वगैरे लावलं. फेरन लावली घेतली. सीताईने फेरन लावली. पावडर वगैरे लावलं सीताईने. आणि लावल्याच्या नंतर सीताईने भांग वगैरे पाळला आणि आपल्या नवऱ्याच्या नावाचं टिकली लावली. कुंकू लावलं. टिकली लावली. आणि सीताईने हातावरती शेंदूर घेतला आणि भांगामध्ये भरणारच की तेवढ्यात कोण बघितलं? हनुमंतरायाने बघितलं. हनुमंतरायाने बघितलं आणि प्रश्न सीताईला केला, आई साहेब हे तुम्ही काय भरता भांगामध्ये हो? आणि आई साहेबांनी उत्तर दिलं, भांगामध्ये शेंदूर भरल्याच्या नंतर नवऱ्याचं आयुष्य वाढते याच्याकरिता भांगात शेंदूर भरतात. बरोबर बाबा आहे ना? ऐका. आणि सीताईने उत्तर दिलं आणि सभेमध्ये गेले. या सभेमध्ये गेल्याच्या नंतर मानुतीराय सभेमध्ये आले. सर्व प्रजा हसू लागली हनुमंतरायाकडे पाहून. सर्व प्रजा हसू लागली हनुमंतरायाकडे पाहून. आणि प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केला,
आई साहेब प्रभू रामचंद्राने प्रश्न केला कोणाला? हनुमंतरायला. हनुमंतराय हे असं काय केलं तुम्ही? ऐका ना, मी जेव्हा आई साहेब भांगामध्ये शेंदूर भरू लागल्या ना तेव्हा मी आई साहेबाला प्रश्न केला होता, हे तुम्ही भांगामध्ये काय भरता? आई साहेबांनी उत्तर दिलं होतं, भांगामध्ये शेंदूर भरल्याच्या नंतर नवऱ्याचं आयुष्य वाढते याच्याकरती भांगात शेंदूर भरता. परंतु मी माझ्या पूर्ण अंगाला शेंदूर लावलं, माझ्या भगवंताचं किती आयुष्य वाढेल याच्याकरिता हनुमंतरायांनी शेंदूर लावले अंगाला. आपण तर का लावत तर नाही बाप जेल मी, पण भानगडी झाला की चला म्हणता शेंदूर काढायला. चला म्हणता, आहे का तुमच्याकडे परंपरा? चला म्हणता शेंदूर काढायला. अरे बा तू लावत नाही ना, गप्प बस ना, का शेंदूर काढायला मारुती राहायचा? किती आवक हनुमंतरायाची भक्ती. काय भक्ती त्याच्या वाटा, मज दावा या शोभटा. एवढी भक्ती होती हनुमंतरायाची. ऐका, कानोपात्रीची का कमी भक्ती होती का? कानोपात्रा ही एका वेशीची मुलगी होती. ऐका, लक्ष देऊन एवढा दृष्टांत ऐका, एवढा दृष्टांत माझा घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल झालं. ऐका, लक्ष देऊन ऐका. कानोपात्रा ही एका वेशीची मुलगी होती बाबा, एका वेशीची मुलगी होती कानोपात्रा. तिच्यासोबत गल्लीतला कोणता मुलगा खेळत नव्हता, कोणती मुलगी तिच्यासोबत खेळत नव्हती. तिला माणसंही सुद्धा कोणते बोलत नव्हते. का? तर कानोपात्रा एका वेशीची मुलगी आहे. हिच्या अंगाला जर आपला स्पर्श झाला तर आपण अपवित्र होईल. कानोपात्रा आपल्या दरवाजामध्ये बसायची आणि रडायची बाबा, रडायची. ढसढसा आला का का आपल्याला देह दिला असेल देवाने असा त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न चालायचा. आणि एक वेळेस प्रसंग असा आला, आषाढी वारीचे दिंडी जातात ना दिंड्या, आळंदी ते पंढरपूर. ऐका, आमचा तेच विषय चालू होता. आमचे अध्यक्ष साहेब यंदा जाणार आहे, नाव लिहून दिलं. आणि आळंदीमध्ये जे पॉम्पलेट गावोगावी लागले आणि ते पॉम्पलेट कानोपात्रेने वाचलं. कानोपात्रेने वाचल्याच्या नंतर कानोपात्रे आईजवळ गेले. अगं आई, ऐक ना ग, हे दिंडीचे पॉम्पलेट लागलेले आहे गावोगावी आषाढी वारीचे, मला या दिंडीमध्ये जायचं ग आई, मला जाऊ दे ना ग. कानोपात्रीने, आई माहीत होती पण बाप माहीत नव्हता. ऐका, कानोपात्रा पुढे आपल्या आईजवळ गेली आणि पुढे जाऊन म्हणाले, अगं आई जाऊ दे ना ग मला. बाळा, तू जर गेली ना, तुला या समाज तुला मान देणार नाही ग, समाज तुला मान देणार. अगं आई, मला या समाजाचं काहीच नको, मला जगाचा माऊली तर मान देईल. आणि कानोपात्रीने बॅग भरली. बॅग भरल्याच्या नंतर करंजा, लाडू, चिवडा सगळं भरलं बॅगेत. कानोपात्रीने बाबा आपला बॅग घेतली आणि वारीला गेली. वारीला गेल्याच्या नंतर आळंदीमध्ये बाबा दिंडी किती कोण गेलं का? आळंदीला दिंडीत गेलं का? महिला मंडळ कोणी, पुरुष मंडळ गेलं का? कोण गेलं? सर्वच गेलते का? सर्वच गेलते वाटते, है ना? ऐका, आणि बारी बाबा किती तास चालते? 24 तास चालते बाबा. ऐका, बाबाने आनंद घेतला वारीचा. 2 वर्ष झाले मी पण घेतो बाबा, माऊलीची कृपाची. आणि 24 तास बारी चालते. आणि कानोपात्रा त्या बारीला लागली. आणि बारीला लागल्याच्या नंतर पाहता 24 तास निघून गेले. आणि ज्ञानोबाराच्या समाधीजवळ गेली कानोपात्रा आहे. आणि कानोपात्रा समाधीजवळ गेली. आणि गेल्याच्या नंतर कानोपात्रा नतमस्तक समाधीवर झाली. आणि ऐका, कानोपात्रेने काय मागितलं? तुम्ही जेव्हा गेलं तेव्हा तुमच्या माईच्या सांगा तुम्ही काय मागितलं. माव काय मागितलं? तुम्ही फक्त एकच मागितलं असेल, हे नाना राजा ऐकणार रे, माझा संसार, माझा बाळ, माझी प्रॉपर्टी सुखाची ठेव. तुम्ही हेच मागितलं असेल, बाकी काहीच तुम्ही मागितलं नाही आत्तापर्यंत सांगतोय. पण कानोपात्रीने ते नव्हतं मागितलं. माझ्या कानोपात्रीने सांगितलं, ज्ञानोबाराच्या समाधीवर नतमस्तक झाली. आणि झाल्याच्या नंतर नाना दादा ऐकणार रे, मला या पंढरीस पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजेत रे नाना दादा. ज्ञानोबाराच्या चरणावरती नतमस्तक झाली. आणि आळंदी दिंड्या निघल्या. कुठं? पुण्याच्या दिशेला निघल्या. चालला घाट. काय घाटात आनंद आहे का? देवघाट चालू झाला आणि दिंड्या चालू झाल्या. पंढरपूरमधून गेल्या, पुणेमध्ये गेल्या. पुणे मागे गेल्या. ज्ञानोबा तुकाराम, गेलो आपण आता दिंडीत. ज्ञानोबा तुकोबारायचं भजन चालू झालं. आणि पाहता सर्व गाव मागे गेले. पंढरपूर जवळ आलं. दृष्टांतात जावं लागतं पटकन बाबा, नाही तर आपल्याला 20 दिवस लागतात आळंदी ते पंढरपूर जायला. आहे का? कानोपात्रा पंढरपूरमध्ये गेली. आणि पंढरपूरमध्ये नदी कोणती आहे बाबा?
बरोबर आहे. ऐका, कानोपात्रा पंढरपूर मध्ये गेली आणि चंद्रभागेमध्ये पाय टाकणारच की तेवढ्या सांगितलंय ते एका पंडितांनी हाक मागितलं, ए कानोपात्रा थांब ग बाळा, तू एका वेशीची मुलगी आहे, त्या पाण्यात जर पाय टाकशील तर पाणी अपवित्र होईल का? कोण म्हणे? एक पंडित म्हणे. आणि तेव्हा जुन्या काळात बाबा गंगाळ होते, तिला गंगाळ भरून दिलं साईडला, आंघोळ कर इकडे होय गे बाळा. तिने एका साईडला आंघोळ केली आणि पंढरपूरच्या बारीला लागली. बाबा तेवढीच बारी चालते, पंढरपूरची पण बारी तेवढीच चालते. ऐका, आणि पंढरपूरची बारी तेवढीच चालते. पाहता 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 24 तास निघून गेले. पंढरीस पांडुरंगाचं मुकुट दिसायला लागलं आणि दिसायला लागल्याच्या नंतर समोर 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 कानोपात्रा गेली. आणि गेल्याच्या नंतर कानोपात्रेला देवाचं मुकुट दिसायला लागला, आनंद येऊ लागला, रडू येऊ लागला. पण कानोपात्राला एक अहंकार होता. कोण्या गोष्टीचा बाबा? तिच्यासारखा या जगात कोणी दिसत नव्हतं असा अहंकार होता. तिने जर पान खाल्लं ना दादा, नड्डामध्ये दिसायचं अशी रुबाबदार मुलगी होती. अंगाला जर तिच्या मोह केला ना, असं शरीर तिच्या अंगाला खड्डा पाडायचा आपला हात, असं तिचं शरीर होतं बाबा. ठीक आहे, तुमच्या आमच्या बायकावणी होती काय? आपली पाहते भिताळाकडे टाकेल जाऊन धडकते बाबा, तशी नव्हती ती. ऐका, कानोपात्राला एका गोष्टीचा अहंकार होता. आणि पाहता पाहता समोर 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 गेली आणि देवाला याच्यात आल्याच्या नंतर अहंकार सहन होत नाही देवाला. बरं बाबा, वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर देवाला अहंकार सुद्धा सहन होत नाही आणि देवाला अहंकार सहनच नाही झाला. कानोपात्रा ऐका, पंढरपूरचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन कोण केलं एकदा हात वरीच करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. बरं ऐका, तुम्ही एवढ्या जणांना केलं ना. बरं ऐका, पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा तुम्ही मुकुट पाहिलं का चरणावरती नतमस्तक झालते? बोलत चला. हा, चरणावरती. बरं ऐका, पांडुरंगाच्या कोण्या पायाला खड्डा आहे हे सांगा आता. हा, कोण म्हणलं? हा, कोण्या पायाला खड्डा आहे? बरोबर आहे. बाबांनी दर्शन घेतलं, बाकीच्या सगळ्यांनी मुकुटच पाहून बाहेर आलेले इथं. डाव्या पायाला देवाच्या खड्डा आहे. पण त्याचं महत्व माहिती आहे का? महत्व माहिती आहे का? अहो ऐका, कानोपात्रेला अहंकार होता तिच्या रूपाचा. देवाला अहंकार, तिचा अहंकार जिरवायचा होता. कोणाला? देवाचा. देवाला कोणाचा? तिचा अहंकार जिरवायचा होता. आणि कानोपात्रा देवाच्या जवळ गेली आणि तिचं बोट डाव्या पायाला लागलं की तसं देवाच्या पायात जसं घुसलं की तिला कळालं, तसा खड्डा पडला. पडल्याच्या नंतर देवाला कळालं, तिच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा देव मोह्या जगासारखं दिसायला कोणीच सुंदर नाही. आणि तेव्हा तिचा अहंकार गेला आणि अहंकार गेल्याच्या नंतर नतमस्तक झाली, आपला देह सोडून दिला. देवाच्या चरणावर ते देह सोडून दिला. देह सोडून दिल्याच्या नंतर कानोपात्रेला देह सोडला आणि सर्व पंढरपूरमध्ये बातमी फिरली, एका वेशीच्या मुलीने देवाच्या चरणावरती देह सोडला. सर्व पंडित एका जागेवरती आले. सर्व पंडित एका जागेवरती आल्याच्या नंतर कोणी पंडित म्हणत होतं, अहो दही दुधाने देवाला आंघोळ घाला, दही दुधाने आंघोळ घाला, तुपाने आंघोळ घाला. कोणी म्हणत होतं हत्तीच्या सोंड एवढी तुपाला या पंढरपूरला धार मारा. कोणी म्हणत होतं यज्ञ पेटवा. सर्व काही पंडित काढू लागले. पण तेव्हाच्या काळात एक अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण होता. अनंत शास्त्री नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने सांगितलं त्याला तेव्हा देव भेटत होता. हो बाबा, त्याचं पण किती नशीब असेल बाबा. आणि कानोपात्रेचं एका गीतात पण सुद्धा वर्णन केलेले बाबा, आहे का नाही? एक वर्षाची मुलगी भक्ती करून झाली, कानोपात्रेने देवाला मंदिरात जागा दिली. संत दुःख बसे आहे नमो पायरी, संत दुःख बसे नमो पायरी. आणि मला ही लखवाना मी तुझ्याची पंढरी.
सांगितलं तेव्हा अनंत शास्त्री ब्राह्मण प्रेताजवळ झोपला आणि झोपल्याच्या नंतर देवाने सांगितलं रात्रीच्या 12 वाजता प्रगट झाला. हे आनंदा उठ रे बाळा. अरे ही कानोपात्रा हिच्या आईने देह विकला होता, हिने या बाळाने देह नव्हता विकला. हिची एवढी शुद्ध भक्ती कोणी केली नाही तर आमच्यासारखे किती मेले धोतरावले पंढरपूरमध्ये आहे का एखाद्या मंदिरात जागा? कोणाला जागा नाही. ऐका देवाने सांगितलं हिला माझ्या डाव्या बाजूला जागा द्या आणि गीतात सुद्धा वर्णन आलेले आणि तिला मंदिराच्या डाव्या बाजूला जागा दिलेली. आधी कोणाचं दर्शन होते हो बाबा? आधी कानोपात्रेचं दर्शन होते आणि त्याच्यानंतर देवाचं दर्शन होते. एवढी भक्ती होती. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा देवा देवा. हेची थोर भक्ती आवडते 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 देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. माया संसाराची राची राची. संकल्पावी माया संसाराची. देविले टाळ्या वाजवू रे माय बापांना. बोर व्हायला का कीर्तन? हा काय मागायला कड द्यायला तू आहे का? प्रथमतः नारदांनी व्यासाचे मत प्रतिपादन केलेले आहे का? याची थोडी भक्ती महाराजांना अभंगाचं गोड उत्तास प्रमाण दिलेलं आहे. देवा प्रथम चरण सुटला आहे का? प्रथमतः नारदांनी व्यासाचे मत प्रतिपादन केलेले. व्यासाचे मत पूजत प्रेम असं म्हटलेलं आहे. कल्पना, परंतु इथे विनिविण्याची शक्यता आहे. बरं ऐका बरं, जर एखाद्या पूजेमध्ये जर तुम्ही बसले, सर्व प्रकारचे बाबा साहित्य आणि त्या साहित्यामध्ये जर मनासारखे फुलं भेटली नाही, त्या पूजेत आपली मनस्थिती लागते का बाबा? लागते का? हां लागत नाही बाबा. त्या पूजेत आपली मनस्थिती लागत नाही. ऐका, परंतु नारदांनी इथं खंडन केलेले आहे. ज्या परमात्म्याची आपण भक्ती करतो का, तो परमात्मा आपल्या नेहमी सोबत राहतो. हा सुंदर हरिपाठात पण एक प्रमाण आलेले. मागे पुढे उभा राहे संभाळतो, आली आघात निवारावे. एवढ्या जशी आघात आली तशी देव निवारतो. परंतु जर विचार केला ना दादा, सर्व दुनिया देवाला विसरते बाबा. 184च्या फेऱ्यात फिरत आहे. परंतु ज्या देवाची आपण भक्ती करतो का, तो परमात्मा आपल्या नेहमी मागे पुढे उभा राहतो. ऐका, एवढंच नाही, जर एखादा भक्त जर एखाद्या वाटेने जर जात असला ना बाबा, स्वतः देव आपल्या पितांबऱ्याने वाट झाडतो. त्याच्या वाटेत जर खडे दगड काटे काही जरी आलं, स्वतः देव आपल्या पितांबऱ्याने खडे वाट झाडतो. प्रमाणे बाबा, लागे पाठो वाटी पाहे पायाकडे, पितांबरे खडे वाट झाडी. हे 100 कडव्यातला अभंग आहे. पांडुरंगा करू हे 100 चरणाचा अभंग आहे बाबा. ऐका, त्याच्याने प्रमाण आलेले.
देवाला विसरलं की 184च्या फेऱ्यात फिरावं लागतं इथला देवाला पण, परंतु विचार केला की देवाला सर्व दुनियात विसरायली बाबा, म्हणून एक प्रमाण पण आलेलं आहे, विसरली तया थोर झाली हानी. हो विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली दया दया थोर झाली हानी, चुकतील कहाणी चौऱ्याऐंशीच्या चौऱ्याऐंशीच्या चौऱ्याऐंशीच्या, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. सुंदर प्रमाण बाबांनी टाकलं. लागले पिसे काय मुड जरा काय नारायणा विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. देवाला विसरले की 184च्या फेऱ्यात फिरावं लागतं. ऐका तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये. एका शहरामध्ये एक आंधळा राहत होता आणि त्या शहराला चौकोन भिंत होती. बरं पवन दादा, चौकोन भिंत होती आणि त्या शहरामध्ये मोठमोठे दगड काटे होते बाबा. आणि त्या आंधळ्याला दिसल्या नसल्यामुळं त्याच्या पायाला खडे बुडायचे, काटे टोचायचे आणि त्या शहराला बाबा तो कंटाळून गेला. आणि कोणी जरी भेटलं त्याला, मायबापांनो मला या शहराच्या बाहेर जायचं, मला या शहराच्या बाहेर जायचं, दरवाजा दाखवसाल का? बाबा कोणी दाखवायला तयार नाही. पण कर्मधर्मानुसार एक त्याला माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं, बाबा या भिंतीला मी तुमचा हात लावून देतो, जोपर्यंत दरवाजा येणार नाही तोपर्यंत या भिंतीवरचा तुम्ही हात काढायचा नाही. बाबाने हात आनंदाने त्या भिंतीला ठेवला आणि हात ठेवत 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 बाबा चालायला लागले. चालता 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 बाबा एक धान दरवाजा राहिला. त्यानंतर बाबाने हात काढला. कर्मधर्मानुसार अंगाला खरूच झाली होती, त्याच्या खरूच झालेली होती. बाबाने तो हात काढला आणि अंग खाजवायला सुरुवात केली. अंग खाजवायला सुरुवात केल्याच्या नंतर पण बाबा जेव्हा अंग खाजू लागले तेव्हा पाय थांबला होता का बाबाचा? बाबाचा पाय थांबला नव्हता. दरवाजा मागे निघून गेला. बाबा डबल भिंतीच्या फेऱ्यात आले. ऐका दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. सिद्धांत असा आहे, आंधळा कोण तर तुमचा आमचा जीव. हे 3.5 हाताचा देह म्हणजे हे आंधळा माणूस झाला. आणि दरवाजा कोणता आणि भिंत कोणती? ऐका 184च्या फेऱ्यात फिरणं म्हणजे भिंत. आणि मोक्षरूपी दरवाजा कोणता? ज्या दरवाजाच्या बाहेर पडल्याच्या नंतर हा जीव मुक्त होतो त्याला म्हणतात 184चा फेरा, म्हणजे फेऱ्यातून सुटका. ऐका जर या 184च्या फेऱ्यात जर फिरायचं नसेल तर आपल्याला काय करावी लागेल? भक्ती करावी लागेल. कोण भक्ती केली? तुकोबारायाने भक्ती केली. किती भक्ती केली हो माझ्या तुकोबारायाने? फार भक्ती केली. माझ्या तुकोबारायाची भक्ती पांडुरंगा ध्यानी पांडुरंगा म्हणी जागती सोपनी पांडुरंगा. एवढंच नाही, किती प्रमाण देवा ना. माझे तुकोबाराय जर झोपले ना, हे अंगावरचे केस सुद्धा विठ्ठल 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 करत होते रात्रीच्या वेळेस. एवढी भक्ती झाली होती माझ्या तुकोबारायाची. ऐका दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. लागतील तेवढे प्रमाणे देता येईल, पण ऐका टाइम कमी, आपल्याजवळ पुढे जायचं. आणि तुकोबारायांनी सांगितलं एवढी भक्ती केली. पण भक्ती करायची असते ना बाबा, आधी काहीतरी जीवनात नियम करावं लागते. काय करावं लागते? नियम करावे लागते. भक्ती अशी भेटते का? वावरात पीक पेरल्या येत असते का बाबा? नाही येणार. आधी काय करावं लागते? त्याला नागरडी करावं लागते, वखरावं लागते, सर्व करावं लागते, त्याच्यानंतर पीक येते. तसं जर डायरेक्ट तुम्ही भक्तीमध्ये गेले ना, आपल्याला भक्ती कधीच भेटणार नाही. भक्ती करावं तर महिला मंडळाने बिचारा कोण्या देवस्थानात जाऊ दे आणतात. पांडुरंग आणला, विठ्ठल आणला, तुकोबाराय आणले, ज्ञानोबाराय आणले, गजानन बाबा आणले, सैलानी साईबाबा आणले. अजून कोणते देव घरात तुमच्या? पण बिचाऱ्यास आज जर महाराष्ट्रामध्ये जर गजानन महाराज आज विठ्ठल विठ्ठल गजमावले म्हणतात, एकदा सगळे टाकतात, एकदाच उपसतात डाळ उपसल्यावानी. आणि कुकू पण अशा टाकतात त्या, कोणाच्या तोंडात जाईल देवाच्या, कोणाच्या तोंडावर, नाकावर, डोळ्यात, अंगावर, अशा तर देवपूजा करतात. ऐका पण जर महाराष्ट्रामध्ये जर 95% जर सप्ते चालू असतील तर या महिला मंडळामुळे चालू बाबा. आज
तुम्ही महिला मंडळाच्या पुढे जाता का? खरं सांगा. त्याने म्हणलं वर्गणी द्यायची नाही सप्त्यात, तुम्ही देता का? देता का? महिला मंडळ तुमच्या ताब्यात असतील नाही? आपलं झालंच नाही आणि आपल्याला करायचं पण नाही. ऐका, आज महिला मंडळ मुळं पुढे एकदा महिला मंडळासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुमच्यापेक्षा जास्त महिला मंडळ का? महिला मंडळ तुम्ही पुढं हाका नाही कोणा गोष्टीत. आज मी तुमच्याकडून म्हणणार लाडक्या बहिणी, ऐका, तुम्ही काहीच नाही, फक्त पुढं म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? पुढं. काय म्हणणार? काय झालं? फक्त म्हणायचं पुढं. काय म्हणायचं? म्हणणार का? म्हणणार ना? जोरान म्हणायचं. फक्त यायला कळायला पाहिजे तुम्ही कोणा कोणा गोष्टीत पुढे येत. यायला पण कळायला पाहिजे. नाही का? महिला मंडळ देवाचं काम करायला पुढं. फक्त काय म्हणायचं? पुढं. महिला मंडळ देवाचं काम करायला. अरे म्हणा ना बाप्पा, का माईक घेऊन येऊ तिकडे मी? म्हणा मग पटपट. यायला कळू द्या ना तुम्ही कोणा कोणा गोष्टीत पुढं. महिला मंडळ शेतातले कामं करायला. जोऱ्यान म्हणा, यायला ऐकून आलं. महिला मंडळ शेतातले कामं करायला. जोऱ्यान म्हणा, अजून ऐकूच नाही आलं. महिला मंडळ शेतातले कामं करायला, देवाचं काम करायला, सोयाबीन काढायला, तूर काढायला, सोयाबीन काढायला, हळद काढायला आणि एका घराचे 2 घरं करायला. कोणाच गोष्टीत मागं राहता. पण बिचारायचा परमात्मा देवाचा आज अखंड हरिनाम सत्य चालू असतात. बाबा महिला मंडळामुळे चालू येत. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. जीवनात काहीतरी नियम केला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला देवाची भक्ती घडते. तुकोबारायाने आपण एवढं झालो. तुकाराम महाराज प्रमाण पण देतात, नित्य नेमाविना अन्न खायेत तो श्वान. जर नित्य नेमाविना जर अन्न जरी खाल्लं ना आपण, तुकाराम महाराज म्हणतात तो कुत्रा आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? तो कुत्रा आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे कुत्र्याच्या येऊन किती हाल येतं बाबा. रोज गल्लोगल्ली हिंडतो, भूक जात नाही, पोट उपाशी राहतो. हे सगळ्यात मोठं दुःख आहे आपलं. तुकाराम महाराज म्हणतात काहीतरी नियम केला पाहिजे. आणि एका गावामध्ये तुम्हाला दृष्टांत सांगतो, लक्षामध्ये येईल. ऐका, एका महाराजाचं एका गावामध्ये प्रवचन चालू होतं बाबा. आणि प्रवचन चालू असल्यामुळे त्यात प्रवचनामध्ये एक मारवाडी येऊन बसला होता. कोण? मारवाडी येऊन बसला होता. आणि मारवाडी येऊन बसल्याच्या नंतर प्रवचनाला सुरुवात चालू झाली. सुरुवात अशी चालू झाली, महाराज सांगू लागला जीवनात काहीतरी नियम केला पाहिजेत, काहीतरी नियम केला पाहिजेत, काहीतरी नियम केला पाहिजेत. मारवाड्याच्या कानावरती काही शब्द गेले आणि गेल्याच्या नंतर मारवाडीने सांगितलं आपल्याला आज काहीतरी नियम केल्याशिवाय आपल्याला जायचंच नाही. तो प्रवचन झालं, महाराजाजवळ गेला, महाराजाच्या पाया पलटा. महाराजाच्या पाया पलट्याच्या नंतर एका सोयीने त्याला सांगितलं, महाराज मला काहीतरी नियम करायचा हो. बरं ऐक ना, मी सांगतो ना नियम, तू नियम केला पाहिजेत. बरं हा नियम करणार. ऐका ना, मग नियम कोणता? बरं ऐका ना, सकाळी उठल्याच्या नंतर तुळशीला तांब्यावर पाणी घालशील का? महाराज ते माझ्या वस्तू होत नाही हो. बरं ऐक, उठल्यानंतर देवाला अगरबत्ती ओवाळशील का? महाराज ते पण माझ्या वस्तू होत नाही. बरं महाराज आम्ही धंद्यावाले माणसे, तर धंदा करावं तर मारवाडीने करावं, आपल्यासारख्यानं धंदा करू नये. काय गोड बोलतात ते लोक. आपण 25 रुपयाची वस्तू आणतात आणि सांगतात 20 रुपयाची वस्तू असतात, सांगतात किती भारी, म्हणतात 25 रुपयाची वस्तू तुला 20 रुपयाला द्यायला रे. मारवाडीने धंदा करावा. आणि मारवाडीने सांगितलं, आता महाराज कटाळा 2-4 नेम सांगितले ना, महाराज करू कट टिकणार नाही ना. ऐकल्यावर महाराज सांगितलं, आता तुला एक शेवटचा नेम सांगतो, करशील तर कर ना, लवकर निघून जायचं. बरं सांगा शेवटचा नेम. बरं ऐक ना, एका तू फक्त वारकऱ्याचा गंध पा. वारकऱ्याचा, हा मी पाहतो गंध. माझ्या समोरच घरासमोर एक वैष्णव नावाचा कुंभार आहे. रोज सकाळी उठल्याच्या नंतर हातामध्ये चिपड्या, कपाळाला गंध राहतोय आणि चिखल तुडवतोय. बरं चालते. सकाळी उठल्याच्या नंतर पण महाराजांना आड घातली होती. महाराज म्हणजे जोपर्यंत तू वारकऱ्याचा गंध पाहणार नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा प्यायचा नाही. हा चालते. ठरलं. पाहता पाहता रोज बाल्कनीमध्ये यायचा, दात घासत घासत बघायचा, पुन्हा जायचा. पाहता 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 2 वर्ष निघून गेले बाबा द्यायची. ठरल्याप्रमाणे 2 वर्ष निघून गेले. आणि एक दिवस कुंभाराच्या घरातली माती संपली होती आणि डोंगरावरती माती आणण्याकरिता कुंभार गेला. आणि गेल्याच्या नंतर वैष्णवदादा बाल्कनीमध्ये आला. बाल्कनीमध्ये आल्याच्या नंतर वैष्णवदादा पाहतोय तर कुंभार दिसत नाही. त्याला माझ्या दुकानावर जायला उशीर होऊ लागला. महाराजाला शब्द दिलता, जोपर्यंत वारकऱ्याचा गंध पाहणार नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा मी पिणार नाही होतो. बाल्कनीतून पळतच सुटला खाली आणि दारापाशी आला. वैदी साहेब, वैष्णवदादा कुठे गेला वैदी साहेब? आणि त्यांनी सांगितलं, आता ते डोंगरावरती माती आणण्याकरिता गेलेत. बरं माती आणण्याकरिता गेले का? हो माती आणण्याकरिता गेलेत. बरं ऐका ना, तू जसा पळत सुटल्याच्या नंतर डोंगरावरती माती
वैष्णवदादा माती खंदू लागला. कुंभार माती खणता खणता माती खंदायचा, गाडावरची टेकवायचा. आणि तेवढ्यात मारवाडी एका झुडपाआडी गेला. काय पाहायचं, त्याला गंध पाहायचा होता. आणि गेल्याच्या नंतर वैष्णवदादानी चालू केलं आपलं. माती खणता 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 हंडा लागला. काय लागला? वैष्णवदादाच्या हंड्या त्या खोऱ्यात हंडा लागला. आणि हंडा लागल्याच्या नंतर वैष्णवदादानी उचलला असा गाडावरती ठेवला. गाडावरती ठेवला की तुम्ही झुडपातून मारवाड्याने पाहिलं. काय पाहिलं? हंड्यावर मला कसं लक्ष यायचं? हांडा पाहिला होता का? हांडा नव्हता पाहिला त्यानं. वैष्णवदादानं कुंभाराला वैष्णवदादाला गंध पाहिला होता. कोणा? मारवाड्याने गंध पाहिला. आणि गंध पाहिल्याच्या नंतर पळतच सुटला. मारवाड्याला दुकानावर जायला उशीर होत आला. लगेच मारवाडी तिथूनच मला त्या झुडपात म्या पाहिलं. वैष्णवदादा म्हणते कोणाला सांगू नको, अर्ध तू अर्ध मी, फक्त गावात बोंब नको करू. तू ठरलेलं प्रमाण चालू आहो. रात्रीचे 10 वाजले आणि कुंभाराने हंडा घरी नेला होता. कुंभाराने अर्ध सोनं त्याचं घेतलं, अर्ध यायला गेलं. आणि घरात आल्याच्या नंतर सांगितलं वैष्णवदादा मारवाडीच्या घरात गेला. आणि मारवाडी दादा आहेत का घरामध्ये? आहेत. बसले पलंगावरती बसले. चहा पाणी झाला. जसा बंडूबाबाच्या घरी झाला तसा चहा पाणी वगैरे झाला. आणि झाल्याच्या नंतर आम्हाला नव्हता बरं सापडला ना. तुम्ही सांगा आम्हाला सापडला म्हणून चहा पाणी घेतला काय? आम्हाला नव्हता सापडला आहे का? आणि समोर बसल्याच्या नंतर कुंभाराने आपलं ते सोनं जे होतं ना, पवन दादा, सोनं जे होतं ना ते देऊन टाकलं. आणि त्यांनी सांगितलं हे काय? तू नव्हतं का बघितलं आज मला डोंगरावरती मला हंडा लागला होता? मग मारवाड्याच्या लक्षामध्ये आला. ऐका हो, मारवाड्याच्या लक्षामध्ये काय आलं होतं? मारवाड्याच्या लक्षात एक आलं होतं, जर आपण एका वारकऱ्याचा गंध पाहिला तर अर्धा हंड सोनं मिळालं. आपण जीवनभर जर देवाची भक्ती केली तर आपल्याला काय काय नाही भेटणार. देवान तवापासून त्या मारवाड्याने हातभर शेंडी, ईदभर गंध, पांढरे शुभ्र कपडे घालायला सुरुवात लागली. इथली भक्ती करू लागला. तुम्हाला एक नियम सांगू का मी? करता का? देव नक्की भेटेल तुम्हाला. सांगू का? तुम्ही जर हो म्हणसाल तर सांगतो. जर कोणाकोणा करावा असं वाटत असं हातवरी करा. आणि तुम्हाला वाटत असतं सांगू नाही तर हातवरी करू नका. कोणाकोणाला वाटते मी सांगा हात करावरी. सोपा नियम आहे, एवढा अवघड नाही हंडा गिंडे पायासाठी. जर सापडलं जमलं तर सांगू का? माव हे माऊ सांगू? माव सांगू का? पंढरपूर भागातला नियम आहे बाबा. ऐका, कीर्तन झालं माझं, करा बरं. मी करणार ना. मग होतं म्हणा, मी कुठं पाहायला येलो. आणि पंढरपूर भागामध्ये माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर असं बसलो अनिकेत महाराजने. बसल्याच्या नंतर सर्व बाया एका रांगेने येऊ लागल्या. बाबा रांगेने येऊ लागल्या. आणि काही बाया येऊ लागल्या, पाया पडू लागल्या. कोणी 100ची नोट देऊ लागलं, कोणी 200ची नोट देऊ लागलं. मग तू म्हणा लागत होतं, महाराज या कमिटी मंडळीने जर मला आम्हाला काल जर सांगितलं असतं आज पैसे आणले असते. बरोबर ना? पण ते तिकडल्या बायान तसं नव्हतं केले. काही बायान पैसे नव्हते आणले बाबा. काय बायाने मंगळसूत्राच्या माळा तोंड्या, सोन्याचे मणी पण देऊ लागले. हो मला मणी पण देऊ लागल्या. ऐका, तुम्ही देणार ना? मग आता करायचा प्रेमाने हातोरी करा सगळेजण. भजन करायचं. पप्या एक फोटो घे आणि खाली कॅप्शन मध्ये लिही, जामठीमध्ये भव्य दिव्य सप्त्याचं नियोजन झालेलं आहे. ऐका, हातोरी करा. जय राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
घ्या ना हात म्हणलं खाली घ्या म्हणलं ते